वडोली टायर प्लांटमध्ये बॉयलरच्या स्फोटातील 5 जणांमधील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। बुधवार दिनांक 29 रोजी पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील वडोली गावामध्ये टायर प्लांटमध्ये बॉयलरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीमध्ये 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली होती। दरम्यान या जखमींपैकी उपचार घेत असलेल्या दोघांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून या घटनेतील दोषींवर चौकशी करून गंभीर दखल घेऊन कारवाई करणार असल्याची माहिती वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे यांनी दिली आहे। 22 तारखेला संध्याकाळच्या दरम्यान वडोली इथल्या या MD टायर कंपनी या ठिकाणी बॉयलरला आग लागल्याची माहिती मिळाली। त्या ठिकाणी तत्काळ आमची लोक त्याच्याबरोबर अग्निशमक दलाच्या लोकांना आम्ही पाठवलं आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो। टायर कंपनीमध्ये जे बॉयलर असतात त्याचा काही तांत्रिक कारणामुळे स्फोट झाला आणि त्याच्या दरवाज्यातून निघणाऱ्या प्रचंड उष्णतेमुळे जो कामगार त्या ठिकाणी काम संपवताना शेवटच्या क्षणी काही काम करत होता तो स्वतः आणि त्याच्याबरोबर तेथून काही अंतरावर आंघोळ करत असणारे कामगारांच्या घरचे म्हणजे त्याचे पत्नी आणि मुलं तसेच त्याच्याबरोबरच्या सहकारी कामगाराची पत्नी आणि मुलं हे त्या ठिकाणी कूलिंग टॉवरच्या खाली आंघोळ करत होते। ते इथं असणाऱ्या पाण्याची वाफ होऊन किंवा इतर काही कारणाने उष्णतेने ते देखील भाजले। असं त्या ठिकाणी जखमी असणाऱ्यांची एकूण संख्या 1 पुरुष 2 महिला आणि 2 लहान मुलं अशी होती। त्या सर्वांना तत्काळ आम्ही साई दत्त हॉस्पिटल अंबाडी या ठिकाणी ॲम्ब्युलन्सने पाठवलं होतं। तिथं प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्यांची गंभीर परिस्थिती असल्याने बन्स हॉस्पिटल येथे 4 लोकांना त्यापैकी हलवलं होतं। 1 पुरुष त्या ठिकाणी होता। ह्या जे बन्स हॉस्पिटल ऐरोली नवी मुंबई या ठिकाणी आहे ते खास या भाजलेल्या लोकांच्या विशेष काळजी घेण्यासाठी आणि बन्स हॉस्पिटल आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे उपचार चालू असताना तिथे 2 जी लहान मुलं होती या कामगारांची 2 वर्षाचं 3 वर्षाचं त्यांचं मयत झाल्याची माहिती मिळालेली आहे। या प्रकरणी आमचे API साबळे आणि कुडूस चौकीचे अंमलदार असे सर्व चौकशी करत आहेत। त्याच्यामध्ये SDPO पिंगळे सर आणि आम्ही व्हिजिट दिली, त्या ठिकाणी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। त्याप्रमाणे या घटनेमध्ये जे दोषी असतील त्यांच्याबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करून इतर प्रकारे गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याची प्रोसेस चालू आहे।